तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुड इव्हनिंग. तर नुकताच मित्रांनो आता BMC कार्यकारी सहाय्यक या पदाचा पेपर झाला. मी स्वतः हा पेपर दिला होता आणि यूट्यूबवर मी सर्वांची प्रिडिक्शन बघतोय की कोण म्हणतं की एवढा कट ऑफ लागेल, कोण म्हणतं तेवढा कट ऑफ लागेल, सगळ्या गोष्टी ही ती. आणि तुम्हाला तर माहीत आहे की BMC कार्यकारी सहाय्यक पदाचे रिस्पॉन्स शीट सगळ्यांच्या आऊट झालेले आहेत. बऱ्याच रिस्पॉन्स शीट आपल्याला अभ्यासासाठी म्हणजे की 300-400 पोरांच्या रिस्पॉन्स शीट म्हणजे आपल्या टेलिग्रामला उपलब्ध झालेले आहेत की बाबा म्हणजे की तुम्ही त्या दिशादर्शक ठेवून तुम्ही त्या गोष्टींचा अभ्यास करू शकता वगैरे, असं तसं सगळ्या गोष्टी हे ते. तर मित्रांनो, मी मला काय वाटतं की म्हणजे की हा कट ऑफ किती जाईल BMC कार्यकारी सहाय्यक पदाचा ते सांगण्यासाठी तुम्हाला मी हा व्हिडिओ करत आहे. तर मित्रांनो, मी बऱ्याच रिस्पॉन्स शीट चेक केल्या ज्या टेलिग्रामला मला उपलब्ध झाल्या होत्या आणि मी रोज म्हणलं तरी 4-5 रिस्पॉन्स शीट चेक करत होतो. आणि ओव्हरऑल ॲनालिसिस जर करायचं झालं तर मी या क्षेत्रामध्ये जवळजवळ मागचे 1-1.5 वर्ष कार्यरत आहे किंवा म्हणजे अभ्यास करत आहे. त्यामुळे मला एक बेसिक सेन्स आहे की बाबा म्हणजे की अनेक पेपर दिले की कट ऑफ कुठपर्यंत जाऊ शकतो किंवा काय सगळ्या गोष्टी. तर मी हे फक्त प्रिडिक्शन देतोय तुम्हाला की हे काय सत्य असेल असत्य असेल ही तुमचा प्रश्न आहे की तुम्हाला काय वाटतं. मला जे वाटतं ते मी फक्त तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर BMC कार्यकारी सहाय्यक पदाचा ज्यावेळेस पेपर झाला त्यावेळेस मला असं वाटतं की 1,00,000च्या आसपास काहीतरी फॉर्म आले होते समथिंग. आणि या कार्यकारी सहाय्यक पदासाठी ओपनच्या 165 जागा होत्या. ओपनच्या 165 जागा म्हणजे नॉट अ जोक मित्रांनो. ओपनच्या आतापर्यंतच्या इतिहासामध्ये म्हणजे मी तर जितके सरळ सेवेचे पेपर दिले इतके म्हणजे मी बघितले नाहीत की जागा. त्यानंतर कॅटेगरीच्या काहीतरी 45 SC कॅटेगरीच्या होत्या, ST कॅटेगरीच्या तेवढ्याच होत्या, OBCच्या पण मला असं वाटतं की 50-45च्या आसपास होत्या. तर मी जे रिस्पॉन्स शीट बघितल्या त्या रिस्पॉन्स शीटनुसार मित्रांनो अशी खूप कमी पोरं आहेत ज्यांचे 70+ क्वेश्चन बरोबर आलेले आहात. म्हणजे की कोण म्हणतंय की 80+ ओपनचा कट ऑफ असेल, 75+ असेल. अरे नॉर्मलायझेशन होऊन मी सांगत नाही आहे, बिफोर नॉर्मलायझेशनची सत्याची परिस्थिती सांगतोय फर्स्ट आन्सर कीनुसार की अशी महाराष्ट्रामध्ये खूप रेअर पोरं आहेत की ज्यांचे 75-80 क्वेश्चन बरोबर आलेत हाताच्या बोटावर मोजण्या इथपर्यंत. तर मला असं वाटतंय की ओपनच्या 165 जागा आहेत. तर वरची आपण एक 60-65 जरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी पोरी जरी आपण सोडली की बाबा बरं वरची 100 जरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी पोरं सोडली की बाबा ज्यांचा खूप चांगला अभ्यास आहे आणि त्यांचे 70+ क्वेश्चन आलेले असू शकतात. तर मला असं वाटतं की तरीसुद्धा टॉपर 80 क्वेश्चनचा असू द्या, 75 क्वेश्चनचा असू द्या, सर्वात जास्त त्यांना मुलं सापडणार आहे ते 70 क्वेश्चनवाली, 69 क्वेश्चनवाली, 68 क्वेश्चनवाली, 67 क्वेश्चनवाली, 66 क्वेश्चनवाली, 65 क्वेश्चनवाली म्हणजे 65+ भरपूर मुलं आहेत ज्यांचा म्हणजे 65+ ज्यांचा चांगला अभ्यास होता त्यांचा स्कोर आलेला आहे. तर मला असं वाटतंय वैयक्तिकरित्या मित्रांनो की ओपनचा जो कट ऑफ आहे तो 80 क्वेश्चन+ असेल, तो टॉपर असेल. आणि 80पासून तो खाली येईल, तो डायरेक्ट मला असं वाटतं की 68, 67, 66पर्यंत येईल 100%. का तर की 80वाले खूप कमी पोरं असणार आहेत क्वेश्चन ज्यांच्याबरोबर, ते 75वाले सुद्धा खूप कमी असणार आहेत. राहिला विषय 75कडून गाडी डायरेक्ट खाली 70कडे येईल आणि 70कडून मला असं वाटतं की गाडी डायरेक्ट मग 68, 66 किंवा म्हणजे मला असं वाटतं की ओपनचा जो कट ऑफ असेल तो 65 क्वेश्चन फर्स्ट आन्सर कीनुसार असेल असं मला वाटतंय. तिथून खाली OBCचा कट ऑफ आपल्याला म्हणजे की 2 ते 3 मार्क क्वेश्चन आपल्याला खाली सोडावं लागेल. म्हणजे की ओपनचा जर 65 ते 75पर्यंत जर आपण कट ऑफ पकडला किंवा 65 ते 80 क्वेश्चनपर्यंत जर ओपनचा कट ऑफ पकडला तर त्याच्या खाली असं मला वाटतं की 64 किंवा 63 ते 65पर्यंत OBCचा कट ऑफ मला असं वाटतं की असेल. आणि तिथून खाली मला असं वाटतं की 60+ क्वेश्चन ज्या विद्यार्थ्यांची कॅटेगरीमध्ये बरोबर आहेत, इवन मेल फिमेल, ते मला असं वाटतं की सेफ आहेत सध्याच्या ह्यानुसार. का तर की जागा बघता तर म्हणजे की असं मला वाटतं की 165 ओपनच्या जागा म्हणजे नॉट अ जोक मित्रांनो. त्यानंतर कॅटेगरीच्या सुद्धा भरपूर जागा आहेत. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा मला या ठिकाणी असा सांगायचा मित्रांनो की ज्या पण विद्यार्थ्यांचे 70+ क्वेश्चन बरोबर आले असतील, 80+ क्वेश्चन बरोबर आले असतील, त्या विद्यार्थ्यांकडं दोन्ही टायपिंग सर्टिफिकेट असतील याची शाश्वती गॅरंटी नाही. कारण अनेक विद्यार्थी फक्त हा पेपर ट्रायल म्हणून द्यायला आले होते, जे फक्त कट ऑफ वाढवतात आणि परत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला हजरही राहत नाहीत. आणि मित्रांनो 165 जर ओपनच्या जागा असतील तरी एक कॅन्डिडेट जरी वेटिंगसाठी पकडला तरी 165 दोन्ही जे काय विद्यार्थी असतील तेवढे विद्यार्थी ते वेटिंगसाठी बोलवतात. किंवा कॅटेगरीचे जरी 45 विद्यार्थी त्यांना घ्यायचे असतील तरी एक विद्यार्थी एक्स्ट्रा म्हणून 90 विद्यार्थी ते वेटिंगसाठी बोलवतात. त्यामुळे की विद्यार्थी मित्रांनो की
ज्यांच्याकडे दोन्ही सर्टिफिकेट आहेत त्यांनी अतिशय म्हणजे 60+ क्वेश्चन आहेत, त्यांनी होप्स ठेवायला काहीच हरकत नाही. काही विद्यार्थी असतात जे पेपरला येतात, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला येत पण नाहीत, ज्यांचं कुठं कुठं सिलेक्शन होतं, काय होतं, सगळ्या गोष्टी ही. तर मला असं वाटतं की ज्यांचे पण 60+ क्वेश्चन आलेत त्यांनी खूप चांगला म्हणजे की परफॉर्मन्स दिलेला आहे. ए सेक्शन, बी सेक्शन, सी सेक्शन, डी सेक्शन वाईज पेपर होता, 15-15 मिनिटाचा इंटरफेस होता. एवढ्या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा 60+ क्वेश्चन किंवा 65+ क्वेश्चन आणणं म्हणजे जोग नव्हता. तर मला असं वाटतंय की त्या विद्यार्थ्यांचं मी अभिनंदन करू इच्छितो की त्यांनी खूप चांगला प्रयत्न केलेला आहे आणि आशा बाळगतो की त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन व्हावं ज्यांचे 60+ क्वेश्चन आलेले आहेत. मी सुद्धा भरपूर चांगला अभ्यास केलेला होता आणि म्हणजे मला सुद्धा खूप चांगला पेपर गेलेला आहे, तरीसुद्धा माझे 65 क्वेश्चन बरोबर आहेत आणि माझे मित्रांचे पण जवळच्या एक 68-70च्या दरम्यान आहेत माझे क्वेश्चन बरोबर. ते पण म्हणजे की 3-4च मित्र आहेत असे. त्यामुळे मला असं वाटतं की 65+ ओपन 100% फर्स्ट आन्सर कीनुसार सेफ आहे. आणि मी हे जे बोलतोय हे माझं वैयक्तिक ह्याच्यावर बोलतोय, हे सत्य आहे असत्य आहे काही सांगता येत नाही. अजून सेकंड रिस्पॉन्सिबिलिटी यायची आहे, त्यानंतर नॉर्मलायझेशन व्हायचं आहे. पण नॉर्मलायझेशनमध्ये शक्यतो 99.99 विद्यार्थ्यांचे मार्क वाढतातच, कोणाचे कमी झालेले मी आतापर्यंत तरी ऐकले नाहीत किंवा झाले तरी 1-2 मार्कच फक्त कमी होतात आणि एकतर म्हणजे तेवढेच राहतात मार्क. तर विद्यार्थी मित्रांनो मला एवढं सांगायचं आहे की ज्यांचे 60+ क्वेश्चन बरोबर आलेले आहेत त्यांनी चांगले म्हणजे परफॉर्मन्स दिलेला आहे आणि त्यांनी होप्स ठेवायला काय हरकत नाही. ज्यांचे दोन्ही टायपिंग सर्टिफिकेट आहेत, बरेच महाराष्ट्रामध्ये असे विद्यार्थी आहेत की त्यांनी असाच पेपर दिला होता, त्यांच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट वगैरे काही नाही आणि ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला हजर नाहीत राहणार. त्यामुळं जे खालचे विद्यार्थी असतील त्यांना 100% त्या गोष्टीचा फायदा होणार आहे. तर मित्रांनो धन्यवाद. तर कुणीही माझा म्हणजे कट ऑफ बघून हुरळून जाऊ नका. ज्यांना विश्वास ठेवायचा त्यांनी ठेवा, ज्यांना नाही ठेवायचं त्यांनी नका ठेवू, तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. तर थँक्यू, धन्यवाद.